नमस्कार. आज आपण पांडाज ही एक लायब्ररी आहे त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण थोडेफार काही जे आपण आतापर्यंत टॉपिक घेतले त्याचं डिस्कशन करणार आहोत. जिथे आपल्याला आतापर्यंत आपण पायथॉन मध्ये काय काय शिकलोय. कारण कसं आहे ना की आपल्याला पूर्ण हे जे आहे आपण जे काही शिकतोय ते आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपलं असं कनेक्टेड पाहिजे सगळ्या गोष्टी, की कसं आपण कोणत्या गोष्टीपासून कुठे आलोय आतापर्यंत आणि आपण हे पुढच्या गोष्टी ज्या शिकतोय ते का शिकतोय ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळं आपल्याला काय करायचंय ना की हे जे आहे की आता मी थोडंसं रिवाइज करून सांगतोय की आपण आतापर्यंत काय काय शिकलो, जेणेकरून आणि तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता इथे. आता सुरुवात आपण जेव्हा पायथॉनची केली, आता याच्या अगोदर आपण पॉवर बीआय शिकलेलो आहोत. पॉवर बीआय आणि पायथॉन मध्ये बराचसा फरक आहे, परंतु तो फरक कसा आहे आणि कसं आपल्याला इथे चेंजेस आहेत या पायथॉन मध्ये ते पण माहिती पाहिजे. तर सुरुवातीला आपण पायथॉन जी सुरुवात केली की पायथॉन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पायथॉन काय आहे, की एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, परंतु पायथॉन ही खूप साऱ्या फील्ड मध्ये यूज केली जाते. असं नाही की ती फक्त पायथॉन म्हणजे फक्त डेटा अनालिसिससाठी किंवा फक्त वेब डेव्हलपमेंट यासाठीच आहे. पायथॉन मध्ये भरपूर ठिकाणी यूज होते. वेब डेव्हलपमेंट, डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट म्हणजे डेटा सायन्स वगैरे, मशीन लर्निंग वगैरे या सर्व फील्ड्स मध्ये पायथॉन यूज केली जाते. आणि आपण ॲज अ पार्ट ऑफ दिस कोर्स म्हणजे फक्त डेटा अनालिस्ट स्पेसिफिक ज्या काही गोष्टी आहे आपल्याला लागणार आहे त्या करतोय. आणि डेटा अनालिस्ट स्पेसिफिक म्हणजे आपल्याला काय आहे ना की डेटा अंडरस्टँड करून घेणे आणि त्यानंतर डेटा अंडरस्टँड करून घेतल्यानंतर आपण त्या डेटावरती कसे मॅनिप्युलेशन, कसं क्लिनिंग, प्रोसेसिंग वगैरे करू शकतो आणि त्यातून आपण कसे फायनली इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअलायझेशन्स किंवा डॅशबोर्ड्स बनवू शकतो. त्या टाईपचं जे काम आहे ते आपल्याला पायथॉन मध्ये करायचं आहे, जसं पॉवर बीआय मध्ये करतो. थोडंफार पायथॉन हे थोडं युजर फ्रेंडली नाही म्हणता येणार, जसं पॉवर बीआय आहे. पॉवर बीआय मध्ये पटपट आपल्याला लगेच समजतं, परंतु पायथॉन थोडंसं प्रोग्रामॅटिकली आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु त्या येतील हळूहळू. जसं जसं तुम्ही हे पुढे शिकशाल तसं तसं तुम्हाला समजेल की पायथॉन नेमकं कसं वर्क होतं. मग त्यासाठी आपण पायथॉनची सुरुवात केली होती. मग पायथॉन मध्ये एकदम सिंपल व्हेरिएबल्स आपण घेतले होते. की व्हेरिएबल्स म्हणजे काय, की आपण सिंपल काय म्हटलं होतं की एखादा व्हेरिएबल आहे, आपल्याला असं म्हणायचं की ए इज इक्वल टू 10, ए इज इक्वल टू 10 असं जर आपण म्हटलं तर एक व्हेरिएबल क्रिएट होतंय आणि त्याला इंटरनली आपल्याला डेटा टाईप असतो तो नंबर असाइन होऊन जाईल. किंवा असंही म्हणू शकतो की आपण एखादं दुसरं व्हेरिएबल आहे, बी इज इक्वल टू एबीसी असं एखादं व्हॅल्यू आपण असाइन करतो. अशा टाईपचे आपण व्हेरिएबल्स घेतले होते. आणि व्हेरिएबल्स घेतल्यानंतर सिंपल व्हेरिएबल्स होते की जिथे आपल्याला मग ते व्हेरिएबल आपण प्रिंट करू शकत होतो वगैरे. प्रिंट कशी करायची मी तुम्हाला सांगितले होते. प्रिंट ए म्हटलं किंवा फक्त ए जर लिहिलं असं तरी ते व्हॅल्यू प्रिंट करतं. आणि छोटे छोटे आपण मग त्यानंतर आता हे सर्व प्रोग्राम लिहिण्यासाठी मी तुम्हाला ज्युपिटर नोटबुक हे जे आयडी आहे किंवा जे एन्व्हायरमेंट किंवा टूल्स म्हणता येईल की जे यूज करायचे, तर ते मी सांगितलं होतं. ज्युपिटर नोटबुक कसं इन्स्टॉल करायचं, ते कसं लॉन्च करायचं आणि त्याच्यात कसे प्रोग्राम्स लिहायचे. ब्राउझर स्पेसिफिक आहे. आणि असेच बरेचसे बाकीचे टूल्स आहेत, जसे की ॲनाकोंडा आहे, गुगल कोलॅब्स पण आहे, तिथे पण आपण प्रोग्राम्स वगैरे लिहू शकतो. तर टूल जरी चेंज झाले तरी ज्या कन्सेप्ट आहे पायथॉनच्या त्या महत्वाच्या आहे आणि त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं. मग व्हेरिएबल्स स्टार्ट केले होते. मग त्यानंतर आपल्याला डेटा टाइप्स मी सांगितले होते तुम्हाला. डेटा टाइप्स बरेचसे असतात, पण जनरली जे असतात नंबर असतात किंवा मग स्ट्रिंग असतात, बुलियन, फ्लोट वगैरे असे जे आहे बरेचसे असे आहे ते जे डेटा टाइप आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. डेटा टाइप कोणते कोणते असतात. मग जसं 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 ज्या प्रकारचा डेटा असेल तो कोणत्या डेटा टाइप मध्ये फिट होतो ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे किंवा तुम्हाला समजलं पाहिजे की हा कोणत्या टाइपचा डेटा आहे. कारण की कसं आहे ना की जर आपण एखादा डेसिमल नंबर आला, डेसिमल टाइपचा डेटा असेल आणि जर त्याला आपण फक्त नंबर म्हटलं तर ते असंही होऊ शकतं की डेसिमलच्या नंतरचा जो डेटा आहे तो लॉस होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला अशा काही गोष्टी आहे की ज्या लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे डेटा टाइप्स बघितले. त्यानंतर आपण डेटा कलेक्शन्स बघितले. ऍक्च्युली डेटा कलेक्शन्स मध्ये वेगवेगळे डेटा कलेक्शन्स किंवा डेटा टाइप म्हणू शकतो की जे पायथॉन मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर त्यात मी तुम्हाला सांगितलं लिस्ट, सेट, ट्युपल्स आणि डिक्शनरी. आता याचे एक्झाम्पल मी घेतले होते तुम्हाला की कसे याचे एक्झाम्पल्स आहेत आणि याची ही कशी क्रिएट केली जातात हे सर्व मी घेतले होते डेटा कलेक्शन मध्ये.
आणि मग याच्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर करता येतो. आता ही गरज काय असते की नॉर्मल जो डाटा आहे आपण ह्या व्हेरिएबलमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा एखादा एकच व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. परंतु हे डेटा कलेक्शन जेव्हा असतात त्यावेळेस आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स असतात. एकाच लेट्स से टेम्परेचरचा डेटा आहे. टेम्परेचरचा डेटा एकाच ह्याच्यात व्हेरिएबलमध्ये आपण डायरेक्टली स्टोअर करू शकत नाही. त्यासाठी मग हे डेटा टाइप्स आलेले वेगवेगळे लिस्ट आले, सेट्स आले, ट्युपल्स आले किंवा डिक्शनरी आले. आणि मग याचे मी तुम्हाला सांगितले होते याचे फायदे तोटे काय, चेंजेस डिफरन्सेस काय, हे सर्व मी सांगितलं होतं. तर हे झाल्यानंतर आपण डेटा कलेक्शन झाल्यानंतर मग डेटा आता इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यात एक ॲरे म्हणून एक कन्सेप्ट असते, ज्याच्यात आपण ॲरे मध्ये आपण म्हणजे मॅन्युअली आपण काही डेटा इन्सर्ट करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. ॲरे म्हणजे आपली लिस्ट की जिथे आपण 1 to 10 नंबर किंवा 1 to 100 नंबर्स वगैरे असे व्हॅल्यू जे आहे ते आपण ॲरे मध्ये करू शकतो आणि ॲरे ॲज अ आपण यूज करू शकतो. परंतु त्यात प्रॉब्लेम असा होतो की ॲरे हे खूप मॅन्युअली कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर त्याच्यात थोडंसं डिफिकल्टीज येतात, एवढं फ्लेक्झिबल नाही. तर त्यासाठी त्याला अल्टरनेटिव्ह NumPy लायब्ररी आपण बघितली. त्याच्या अगोदर NumPy लायब्ररीच्या अगोदर आपण हे बघितले कंट्रोल स्टेटमेंट बघितले. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय की आपण जे काही प्रोग्राम्स लिहितो आपल्याला जे एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरती जायचं असेल किंवा काही असे ऑपरेशन्स असतील की पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय जर झाली तरच आपण काही ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर किंवा त्यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं इफ स्टेटमेंट किंवा इफ एल्स असे स्टेटमेंट मी सांगितले. तुम्हाला फॉर लूप सांगितलं, इटरेट करायचं असेल आपल्याला पूर्ण लिस्ट मध्ये जो डेटा असेल त्याला इटरेट करायचं असेल, त्याला काय मल्टिप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी वाईल लूप वगैरे, डू वाईल वगैरे असे काही जे लूप्स आहे कंट्रोल स्टेटमेंट्स ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक गोष्टी की आपल्याला ज्यांना कोणालाही प्रोग्रामिंगचं नॉलेज नाही तरी त्यांनी एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा की व्हेरिएबल्स असतात, डेटा टाइप्स असतात, नंतर पायथॉन मध्ये स्पेसिफिक डेटा कलेक्शन्स. आता व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स जे आहे ना ते प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये जवळपास सेम असतात, म्हणजे कन्सेप्ट सेम असतात व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. परंतु डेटा कलेक्शन हे पायथॉन स्पेसिफिक डेटा कलेक्शन आहे की जिथं लिस्ट, सेट, ट्युपल्स आणि डिक्शनरी असतात. अरे हा जनरली C++, जावा या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण अरेज असतात आणि मग त्यात काय काय ऑपरेशन्स परफॉर्म होतात ते वेगवेगळे असू शकतात तिथे आणि इथे थोडेफार. परंतु कंट्रोल स्टेटमेंट आहे ना, कंट्रोल स्टेटमेंट जवळपास सगळीकडे सेम आहे. म्हणजे यांची जी कन्सेप्ट आहे, तुम्ही कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय जर गुगलवर सर्च केलं आणि तुम्ही बघितलं तर C आणि C++ वगैरे त्यांच्यामध्ये पण आहे, फक्त त्यांचे सिंटॅक्स वेगळे असतात, कन्सेप्ट सेम असतात. तर हे पण व्यवस्थित करून घ्या. आणि त्यानंतर मग आपण आता कसं झालं ना की पायथॉन जे आहे ते पायथॉन मध्ये ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, पायथॉन स्पेसिफिक गोष्टी किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बेसिक गोष्टी असतात त्या याच्यात तुम्ही काही प्रोग्राम लिहू शकता. परंतु जर तुम्हाला अजून काही सांगितलं की याच्यात आता अजून काय करता येईल तर त्यासाठी आपण एक NumPy म्हणून लायब्ररी घेतली होती. NumPy म्हणजे काय की न्यूमेरिकल पायथॉन. याच्यात आपण काय करतो की न्यूमेरिकल पायथॉन मध्ये आपल्याला ज्या काही ऑपरेशन्स आपण अरे वरती करू शकत नाही, अरे मध्ये ऑपरेशन्स करताना आपल्याला पर्टिक्युलर लिस्ट मध्ये पर्टिक्युलर नंबरला आपण काही एखाद्या दुसऱ्या नंबरने मल्टिप्लाय करायचं जर झालं तर ते पूर्ण याला आपण डायरेक्टली करू शकत नाही. तर त्यासाठी हे न्यूमेरिकल पायथॉन जे काही थोडं फ्लेक्झिबल आहे आणि याच्यात बरेचसे ऑपरेशन्स आहेत. मग वेक्टरायझेशन ऑपरेशन वगैरे जे मी मागचे घेतले होते, आपण ॲरे क्रिएट करून त्याला आपण काही व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करू शकतो वगैरे, असं केले होतं. मॅट्रायसिस वगैरे असतात मॅथमॅटिकल, ते केले होते. तर हे सर्व गोष्टी आपण आतापर्यंत जवळपास बघितलेले आहे. माझ्या मते मी सर्व कव्हर केलेले ते. ठीक आहे, जिथे आपण ह्या सर्व गोष्टी आहेत की व्हेरिएबल्स काय, डेटा टाइप्स काय, डेटा कलेक्शन्स, कंट्रोल स्टेटमेंट्स, न्यूमेरिकल पायथॉन, मग वेक्टरायझेशन मध्ये किंवा NumPy ही लायब्ररी जी आहे ते NumPyच्या वेबसाईटवर तुम्हाला मी सांगितलं भरपूर काही ऑपरेशन्स आहेत जे की आपण करू शकतो. स्लायसिंग करू शकतो ॲरेज, त्याच्यानंतर इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, अशा काही गोष्टी आहेत की ज्या करू शकतो स्पेसिफिक. आणि त्यात बरेचसे ऑपरेशन्स आहेत. तर तुम्हाला NumPy बद्दल विचारलं, तुम्हाला NumPy मध्ये काय काय माहिती, तर ह्या सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजे आणि तुम्ही एखादं एक्झाम्पल पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कसं करता येईल वगैरे, की त्याचं एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन करू शकले पाहिजे. आणि बेसिकली पायथॉन मध्ये जेव्हा तुम्हाला कोणी विचारल की
नमपाय का यूज केले जाते, अरेज का सिंपल अरे का नसतात, मग त्याचा डिफरन्स तुम्हाला सांगता आला पाहिजे की काय आहे नेमके. मग त्यासाठी मग मी तुम्हाला सांगितले की काय काय पॉईंट्स असतात की ते वेक्टरायझेशन वगैरे ऑपरेशन्स असतात, त्यावेळेस आपल्याला ते नमपाय मध्ये सोप्या होतात, लवकर होतात. एक पर्टिक्युलर व्हॅल्यूने आपण कोणत्या याला मल्टिप्लाय करू शकतो. तर अशा पद्धतीने हे घेतलं होतं आपण. त्यानंतर आता आपल्याला पुढची एक आता आतापर्यंत आपण पायथॉन मध्ये दोन म्हणजे पायथॉन आपण घेतलं पायथॉन ॲज ओव्हरऑल, आणि त्यानंतर त्याच्यात मी एक तुम्हाला ज्युपिटर नोटबुक बद्दल पण सांगितलं. ज्युपिटर नोटबुक कसं यूज करायचं, कसं इन्स्टॉल करायचं, आणि त्याच्यानंतर आपण एक नमपाय लायब्ररी जी आहे ती नमपाय आपण इन्स्टॉल केली होती, आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपण ती यूज करतो, जसं की इम्पोर्ट इन्स्टॉल केल्यानंतर एक लक्षात राहून द्यायचं, जेव्हा इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी जर आपल्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जेव्हा यूज करायचं असतं आपल्या प्रोग्राममध्ये, त्यावेळेस आपलं हे इम्पोर्ट स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं नमपाय लायब्ररी बद्दल. आता आपल्याला पुढची एक पॉवरफुल लायब्ररी बघायची, पांडाज. आता पांडाज हे खूप महत्वाचे आहे, जिथे आपल्याला ऍक्च्युअल रिअल टाइम डेटावरती आपल्याला काम करायचं असेल, जेव्हा कुठून आपल्याला एक्सेल फाईल आहे, सीएसव्ही फाईल आहे, त्या रीड करायच्या आणि त्याच्यावरती काय ऑपरेशन्स परफॉर्म करायची, मग क्लिनिंग वगैरे आहे, त्या पुढच्या गोष्टी आहेत. परंतु पांडाज अशी एक लायब्ररी आहे की जी खूप पॉवरफुल आहे, जिथे आपण कोणत्याही पद्धतीचा डेटा आपण घेऊ शकतो. एक्सेल मध्ये असेल, सीएसव्ही मध्ये असेल, टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असेल, किंवा अन्य कोणत्याही फॉर्मॅट मध्ये असेल, तरी ती आपण रीड करू शकतो आणि आपण पायथॉन मध्ये घेऊन त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. तर आज आपण पांडाज बघणार आहोत थेरॉटिकली, आणि पांडाज मध्ये दोन कन्सेप्ट महत्वाचे आहेत, एक सेरीज आणि दुसरा आहे ते डेटा फ्रेम्स. आता हे काय हे आता बघणारच आहोत आपण. तर ह्या गोष्टी आपण आज प्रॅक्टिकली पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या पांडाज मध्ये बरेचसे ऑपरेशन्स आहे. आपले आपले आता पुढचे 2-3 लेक्चर अजून पांडावरती चालतील. पांडाज हे जे आहे लायब्ररी, त्याच्यात भरपूर काही गोष्टी करता येतात आणि कशा करायच्या त्या तुम्हाला आल्या पाहिजे, त्यासाठी आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेणार आहोत. पांडाज मध्ये सिरीज आणि डेटा फ्रेम्स या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर पांडाज बघण्यासाठी तर पांडाज लायब्ररी जी आहे त्याच्यात आता बघणार आहोत की पांडाज म्हणजे काय, त्याच्या कॅपेबिलिटीज काय आहे, आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे की डेटा अनालिटिक्स मध्ये, आणि त्याच्यात मग सेरीज आणि डेटा फ्रेम्स ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. तर पांडाज काय आहे? तर पांडाज एक लायब्ररी आहे. ती काय काम करते की इट प्रोव्हाइड्स फास्ट, फ्लेक्सिबल अँड एक्सप्रेसिव्ह डेटा स्ट्रक्चर्स डिझाइन टू वर्क विथ रिलेशनल और टॅब्युलर डेटा सच एज एसक्यूएल टेबल और एन एक्सेल स्प्रेडशीट. म्हणजे आता तुम्हाला हे जर वाचलं तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की नेमकं काय. आता डेटा एक्सप्रेसिव्ह डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे काय की जे डेटा स्ट्रक्चर्स खूप फ्लेक्झिबल आहेत, त्याच्यावरती आपण कोणतेही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. फास्ट पण आहे, प्रोसेसिंग वगैरे फास्ट होते, आणि आपण कशाबरोबर वर्क करू शकतो की रिलेशनल और टॅब्युलर डेटा. रिलेशनल डेटा म्हणजे काय आणि टॅब्युलर डेटा काय हे एसक्यूएल ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. एसक्यूएल टेबल मध्ये कसा डेटा असतो, आपण कसे एसक्यूएल मध्ये टेबल मध्ये कसे डेटा घेत होतो आपण, आणि त्यानंतर कसे मल्टिपल टेबल्स आपण जॉईन करून क्वेरी वगैरे लिहितो, त्याच टाईपचं जे वर्क आहे ते आपण इथं करू शकतो. आपण एसक्यूएल डेटाबेसला कनेक्ट करू शकतो, एसक्यूएल टेबल्स आहे ते रीड आउट करू शकतो, एक्सेल मध्ये डेटा असेल तर तो रीड करू शकतो, अजून कोणत्या फॉर्मॅट मध्ये असेल तर तो आपण घेऊन इथे आपण करू शकतो पायथॉन मध्ये. तर ही त्यासाठी पांडाज लायब्ररी आहे. आणि पांडाज लायब्ररी इट्स अ फंडामेंटल हाय लेवल बिल्डिंग ब्लॉक फॉर डुईंग प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड डेटा अनालिसिस विथ पायथॉन. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला रिअल टाइमचे जे डेटा असेल त्याच्यावरती काही अनालिसिस करायचं असेल तर आपण हे पांडाज यूज करू शकतो. आणि आता आपल्याला पांडाज जर इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागेल. पीआयपी इन्स्टॉल पांडाज म्हणून एक कमांड आहे, ती लिहावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा प्रोग्राम मध्ये आपण यूज करतो तेव्हा आपल्याला इथं इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी. इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी म्हणजे काय की इम्पोर्ट करतो आपण ही पांडाज ऍज लायब्ररी, आणि ऍज पीडी म्हणजे काय की व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करतोय पीडी. आता ही व्हेरिएबल ना जे नेम आहे ते आपण कोणतेही देऊ शकतो, त्याला काही हरकत नाही, परंतु जनरली पांडाज असेल तर पीडी, नंपाय असेल तर एमपी देतो आपण. तर तुम्ही ते इथं पीडी यूज करा किंवा तुम्हाला जे वाटेल ते यूज करा, काही हरकत नाही. परंतु जनरल कन्व्हेन्शन असं आहे की इम्पोर्ट एक वर्ड येते त्यानंतर पांडाज हे फिक्स राहील. ऍज
पण फिक्स राहील. हे पहिले 3 वर्ड फिक्स राहील. हे PD जे आहे ना ते तुमच्या मनानुसार तुम्ही यूज करू शकता आणि मग त्यानंतर पुढच्या प्रोग्राममध्ये एकदा घेतल्यानंतर त्याच्यानंतर ते व्हेरिएबल हे जे आहे, आता लेट्स से इथं PD घेतलं किंवा तुम्ही लेट्स से एखादं घेतलं की PL घेतलं. PL ते व्हेरिएबल आपण तुम्ही पूर्ण प्रोग्राममध्ये कुठेही यूज करू शकतात आणि मग त्या पांडासच्या लायब्ररी जेवढे जेवढे फंक्शन्स आहेत ते तर सर्व तुम्हाला अवेलेबल होतील. आता वेन टू यूज पांडास, पांडास कधी यूज करायचा, तर टॅब्लो डेटा विथ हेटरोजिनियसली टाइप्स कॉलम्स SQL टेबल मध्ये असेल किंवा स्प्रेडशीट मध्ये असेल. हेटरोजिनियसली म्हणजे काय की वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या टाइप मध्ये जो डेटा असतो तो हेटरोजिनियस म्हणजे काय की वेगळा, सेम नसलेला. ऑर्डर अनऑर्डर असलेला टाइम सिरीज डेटा असेल, म्हणजे ज्या टाइम सिरीज रिलेटेड डेटा असेल, जसे ऑर्डरिंग असेल किंवा अनऑर्डरिंग असेल, सॉर्टिंग असेल नसेल तरी चालेल, तर तो डेटा चालतो. डेटा इन रोज ऑर कॉलम्स सिमिलर टू मॅट्रिक्स. रोज आणि कॉलम्स मध्ये म्हणजे जो आपला डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये असतो तो. ऑब्झर्वेशनल ऑर अदर टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा सेट. ऑब्झर्वेशनल म्हणजे काय की लेट्स से एखादा एक्झाम्पल आहे की जिथे महिनाभर लेट्स से एखादी कंपनीचा शेअर आहे, तर त्या कंपनीचा शेअर प्राइस जी आहे ती तर ती महिन्याभरात किती अप्स अँड डाऊन आहे, म्हणजे व्होलॅटिलिटी किती त्या पर्टिक्युलर कंपनीच्या प्राइस मध्ये. तर तो जो काही डेटा असेल पूर्ण महिनाभराचा तो ऑब्झर्वेशनल डेटा आपण कन्सिडर करू शकतो, कारण तो यूज करून आपण त्याच्यावरती काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस वगैरे करू शकतो. तर तशा पद्धतीचा डेटा असेल तरी आपण पांडाच्या याच्यात घेऊ शकतो. अशा पद्धतीचा वेगवेगळा जेव्हा डेटा असेल की जे काही गोष्टी आहे की जिथे आपल्याला रिअल टाइमचा जो डेटा असेल त्याच्यावरती वेगवेगळे स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स म्हणा किंवा कोणतेही डेटा अनालिसिसचे ऑपरेशन जर करायचे असतील तर त्यावेळेस आपण हे पांडास यूज करू शकतो. डेटा स्ट्रक्चर कोणते कोणते, तर सेरीज आणि डेटा फ्रेम. आता सेरीज म्हणजे काय की सेरीज म्हणजे आता दोन डेटा स्ट्रक्चर आहे पांडास मध्ये, हे खूप महत्वाचे. सेरीज म्हणजे वन डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर. वन डायमेन्शनल म्हणजे काय की एकच कॉलम, लेट्स आहे एकच कॉलम असलेला डेटा स्ट्रक्चर. आणि टू डेटा फ्रेम म्हणजे टू डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर विच इज नथिंग बट डेटा फ्रेम. आता सेरीज काय आणि डेटा फ्रेम काय हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण घेऊया तेव्हा अजून कळेल. म्हणजे तर आपल्याला टू डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर असेल फायनान्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा सोशल सायन्स, हे जे काय जेवढे काही ऍप्लिकेशन्स आहे ते सगळीकडे यूज होऊ शकतात. आता कॅपेबिलिटीज काय, म्हणजे जे तुम्हाला जर विचारलं की पांडाच काय यूज करतात आणि पांडाची तुम्हाला काही सांगता येतं, तर इझी हँडलिंग ऑफ मिसिंग डेटा इन फ्लोटिंग ॲज वेल नॉन फ्लोटिंग डेटा. आता जर आता मिसिंग डेटा जर सांगितलं तुम्हाला, मी आपण पॉवर BI पण मध्ये पण शिकलेलो आहे की मिसिंग डेटा म्हणजे काय की जो काही डेटा आपला सोर्स मधून येता नाही, ब्लँक डेटा येऊ शकतो किंवा त्याच्यात एम्प्टी डेटा रेकॉर्ड्स असतात, त्यावेळेस त्याला कसं हँडल करायचं ते पांडामध्ये विथ द हेल्प ऑफ पांडा आपण इझिली करू शकतो. फ्लोटिंग अँड नॉन फ्लोटिंग डेटा. फ्लोटिंग म्हणजे कोणता की आपला डेसिमल पॉईंटचा जो डेटा असेल तो, आणि नॉन फ्लोटिंग म्हणजे नंबर्स वगैरे जे असतात ते, त्यांचं मिसिंग डेटा आपण इझिली हँडल करू शकतो. इझिली इन्सर्शन अँड डिलिशन ऑफ डेटा इन डेटा फ्रेम्स अँड हायर डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. म्हणजे इन्सर्शन डिलिशन म्हणजे आपण एखाद्या फाईल मध्ये आपल्याला काही डेटा इन्सर्ट करायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे, तो इझिली आपण करू शकतो. जसं आपण SQL मध्ये क्वेरीज वगैरे लिहून इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो, तसंच इथे पण आपण पटपट म्हणजे जे काय कॅपेबिलिटीज आहे पांडाच्या त्याचा यूज करून आपण हे करू शकतो. ऑटोमॅटिक डेटा अलाइनमेंट व्यवस्थित होते, म्हणजे एकदम आपण काही डेटा असं एक्सेलचा जो जसा डेटा फॉर्मॅटिंग असेल तशीच आपल्याला पायथॉन मध्ये पण दिसू शकते व्यवस्थित अलाइन केलेलं. ग्रुप बाय फंक्शनॅलिटी फॉर पॉवरफुल अँड फ्लेक्झिबल ऍग्रिगेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेटा. आता ग्रुप बाय आपण SQL मध्ये यूज केलेलं आहे, जिथे आपण जे ऍग्रिगेटेड फंक्शन्स असतात की ऍग्रिगेशन म्हणजे कोणते, सम, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे, व्हॅरियन्स वगैरे, हे ज्या गोष्टी आहेत की ह्या ज्या गोष्टींना यूज करण्यासाठी आपण ग्रुप बाय एक फंक्शनॅलिटी किंवा ग्रुप बाय एक क्लॉज आपण लिहितो SQL मध्ये. सेम गोष्टी इथे आपण करू शकतो, जिथे आपल्याला पर्टिक्युलर कॉलमने ग्रुप बाय करायचं असेल पर्टिक्युलर सॅलरी, लेट्स से डिपार्टमेंट वाईज सॅलरी आपल्याला डिस्प्ले करायची, तर आपण डिपार्टमेंट वाईज सॅलरी क्विकली इथे पांडाचा यूज करून आपण करू शकतो. ते आपण प्रॅक्टिकली घेणार आहोत कसं होतं. कन्वर्जन ऑफ अदर डिफरंट इंडेक्स पायथॉन अँड NumPy डेटा स्ट्रक्चर्स इनटू डेटा फ्रेम ऑब्जेक्ट्स. आता पायथॉन मध्ये
जिथं इंडेक्स केलेले नसतात. इंडेक्स म्हणजे काय की आपल्याला सिक्वेन्स दिलेली असते 0 1 2 3 अशी जी सिक्वेन्स असते प्रॉपरली ती नसते काही काही डेटा टाईपला. जसं NumPy डेटा स्ट्रक्चर मध्ये पण इंडेक्सिंग व्यवस्थित नसेल तर आपण डेटा फ्रेम मध्ये क्विकली ऑटोमॅटिक त्याची इंडेक्स वगैरे होते व्यवस्थित. तर ते करता येतं. इंटेलिजंट लेबल बेस्ड स्लाइसिंग, फॅन्सी इंडेक्सिंग अँड सबसेटिंग ऑफ लार्ज डेटा सेट. आता स्लाइसिंग म्हणजे काय की पूर्ण डेटा सेट असेल आपल्याकडे लाखो रेकॉर्ड जरी असले तर त्याच्यातले आपल्याला स्लाइसिंग वगैरे म्हणजे काय की आपल्याला काही पर्टिक्युलर ऑपरेशन्स परफॉर्म करून पर्टिक्युलर डेटा रिट्रीव्ह करायचा असेल ते करू शकतो. फॅन्सी इंडेक्सिंग म्हणजे आपल्याला काही फॅन्सी इंडेक्सिंग किंवा बेसिकली काही रिअल टाइम जे ऍप्लिकेशन असतात त्याच्यात रिक्वायरमेंट असतात. इंडेक्सिंग अशी असेल की 1 2 3 ची इंडेक्सिंग नसेल त्याच्यात आपल्याला काही स्पेसिफिक असेल म्हणजे 0001 किंवा 0002 अशी जी इंडेक्सिंग असेल तशी देऊ शकतो किंवा डॅश वाली देऊ शकतो 01 डॅश 02 अशा टाईपची जी इंडेक्सिंग आहे ती देऊ शकतो. सबसेटिंग ऑफ लार्ज डेटा सेट म्हणजे जर लाखो रेकॉर्ड असतील आणि आपल्याला त्याच्यातले फक्त जे काय लेट्स से 100 रेकॉर्ड्स काढायचे पर्टिक्युलर तर ते आपण सबसेट काढू शकतो म्हणजे त्याच्यातनं. तर ते पण लगेच होतं असं त्याला खूप आपल्याला मेहनत घ्यावं लागत नाही. 2 लाईन लिहिल्या तरी आपलं ते सबसेटिंग वगैरे होऊ शकतं. इनिशिएटिव्ह मर्जिंग अँड जॉइनिंग ऑफ डेटा सेट्स. आता मर्जिंग आणि जॉइनिंग हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण अपेंड क्वेरीज आणि मर्ज क्वेरी इन पॉवर बीआय बघितलं की मल्टिपल टेबल्स असतात ते कसे मर्ज केले जातात आणि त्यानंतर आपण ते का मर्ज करतो त्यासाठी आपण बरेचसे एक्झाम्पल बघितले होते पॉवर बीआय मध्ये. सेम गोष्टी आपण इथं मर्जिंग आणि जॉइनिंग डेटा सेटचं करू शकतो आणि हे लागणार आहे आपल्याला की कसे जॉईन करायचे मल्टिपल डेटा सेट्स. आता बऱ्याच वेळा रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये काय होतं ना की मल्टिपल डेटा सोर्स कडून डेटा येतो म्हणजे कारण आपला बिझनेस जो असतो ना तो काही सगळाच एका फॉर्मॅट मध्ये नसतो. आता डिजिटल टेक्नॉलॉजी एवढ्या झाल्या काही ठिकाणी मशीन बेस्ड डेटा जनरेट होत असतो, काही मोबाईलचे स्मार्टफोन असतात तिथून जनरेट होतो, काही काही ठिकाणी मॅन्युअली ह्युमन एंटर करत असतात काही डेटा म्हणजे डेटा एंट्री वगैरे करत असतात. मग त्यांचा वेगवेगळा फॉर्मॅट असू शकतो. काहींचा फ्लॅट फाईलचा फॉर्मॅट असू शकतो, काहींचा एक्सेलचा असू शकतो, काहींचा एसक्यूएल टेबल मध्ये स्टोअर होत असेल. या सर्वांचा आपल्याला डेटा जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की कसे जॉईन करायचे कसे मर्ज करायचे. त्यासाठी आपल्याला ही पांडाच्या ज्या कॅपॅबिलिटी आहे त्या मदत करतात आणि पांडाज मध्ये ह्या खूप पटकन होतात. असं नाही की खूप प्रोसेसिंगला टाइम लागतो वगैरे. पायथॉन तेवढ्या बाबतीत खूप चांगलं आहे की जिथं पटपट आपले ऑपरेशन्स होतात. हायरार्किकल लेबलिंग ऑफ ऍक्सेस. हायरार्किकल म्हणजे काय की जे आपण ड्रिल डाऊन वगैरे फीचर बघितले पॉवर बीआय मध्ये जसं की कंट्री असेल त्याच्यानंतर स्टेट असेल नंतर सिटी असेल असं जे हायरार्किकल असेल पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप वगैरे असतात त्या टाईपचं जे हायरार्की आहे लेबलिंग आपण ऍक्सेस म्हणजे जे आपण ग्राफ प्लॉट करतो ना त्याच्या ऍक्सेस वरती आपण हे प्लॉट वरती आपण लेबलिंग देऊ शकतो. हायरार्किकल म्हणजे जे काय आहे ते की जशी हायरार्की असेल तसं आपण ते देऊ शकतो. त्यानंतर बाकीचे इनपुट आउटपुट टूल जे आहे म्हणजे लोडिंग डेटा फ्रॉम फ्लॅट फाइल्स, एक्सेल फाइल्स, डेटाबेस और सेव्हिंग और लोडिंग डेटा फ्रॉम द अल्ट्रा फास्ट HDFI फॉर्मॅट. म्हणजे आता तुम्ही टेक्नॉलॉजी एवढ्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत की कोणत्याही स्वरूपाचा डेटा कुठेही येऊ शकतो आणि तो डेटा आपल्याला घेता येतोय का. प्रत्येक टूल मध्ये ह्या गोष्टी अवेलेबल नसतात म्हणजे प्रत्येक टूलला काही ना काही लिमिटेशन्स असतात की जसं की पॉवर बीआय मध्ये म्हणा किंवा टॅब्ल्यू मध्ये म्हणा किंवा प्रत्येकाला काही ना काही त्यांचे लिमिटेशन आहे की प्रत्येक सर्वच डेटा काही इन्सर्ट करता म्हणजे कनेक्ट करता येत नाही. परंतु पांडाज किंवा पायथॉन मध्ये प्रमाणात भरपूर प्रकारचे वेगवेगळे डेटा सोर्सेस आहेत ते आपण कनेक्ट करू शकतो आणि पायथॉन मध्ये घेऊ शकतो. तर ह्या काही कॅपेबिलिटीज आहे जिथं आपल्याला पायथॉन पांडाच्या ज्या कॅपेबिलिटीज आहे त्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर विचारलं की तुम्ही पांडाज मध्ये काय काय केलंय बेसिकली जर किंवा पांडाच्या कॅपेबिलिटीज काय तर थेरॉटिकली तुम्ही जरी या वाचल्या गोष्टी तरी या सांगितल्या तरी हरकत नाही. परंतु थेरॉटिकल जेव्हा सांगशील तेव्हा त्यावेळेस एखादा एक्झाम्पल रेडी ठेवा जे तुम्ही ऍक्च्युअल काम केलेलं आहे. म्हणजे का सांगतो कारण की इंटरव्ह्यू वगैरे देताना जर तुम्ही सांगितलं तुम्हाला विचारलं की व्हॉट आर द कॅपेबिलिटीज ऑफ पांडा
तर तुम्ही एखादा एक्झाम्पल म्हणजे 4-5 हे पॉइंट सांगितले तरी काय हरकत नाही. परंतु लेट्स से एखादा मर्जिंग अँड जॉइनिंगचा जो डेटा सेट आहे त्याचं एखादं एक्झाम्पल तुम्ही रिअल टाइम मध्ये म्हणा किंवा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करताना केलेलं असेल ते नोट डाऊन करा आणि ते सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे का सांगायचं, कारण की जर आपण सपोर्टिव्ह एक्झाम्पल दिलं की मी हे जे आहे पांडाची लायब्ररी त्यातलं हे पर्टिक्युलर फीचर मी यूज केलं. कारण कसं होतं ना की एवढ्या साऱ्या फीचर्स असतात परंतु आपल्याला सगळे फीचर्स काही काम करायला भेटत नाही. म्हणजे जर आपण म्हटलो की मला सर्व फीचर्स येतात म्हणजे माहिती आहे मला आणि त्यातले ते मी सर्व इम्प्लिमेंट केले तर याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही की सर्व पांडाच्या कॅपॅबिलिटीज. कारण की काय ना तसं काम येतच नाही ना की प्रत्येक कॅपॅबिलिटीचा यूज होईल असं काम आपल्याला दरवेळेस येत नाही. आपण खूप वर्ष एक 5-6 वर्ष वगैरे काम केलं आणि खूप ऍडव्हान्स काम केलं त्यावेळेस येऊ शकतं. परंतु एवढ्या 10 कॅपॅबिलिटीज आहे त्यातल्या 5-6 कॅपॅबिलिटीज वरती तर तुम्ही काहीतरी हँड्स ऑन केलेलं आहे ते तरी जरी सांगता आलं तरी भरपूर चांगलं आहे आणि ते इफेक्टिव्ह आन्सर होऊ शकतं. त्यासाठी एखाद दोन एक्झाम्पल आहे ना ते रेडी ठेवायचे. मग ते थोडेफार सांगता आले पाहिजे तुम्ही कसं केलं वगैरे. जर तुम्हाला लिहायला लावलं की तुम्ही हे कसं केलं होतं तर तुम्हाला ते थोडंफार लिहिता पण आलं पाहिजे जेव्हा इंटरव्ह्यू देशाल त्यावेळेस. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तयारी करा. आणि आता आपण पुढे जे आहे ना ते हे जवळपास सर्वच्या सर्व फीचर्स घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय कसं करायचं या गोष्टी आणि कसं आपण कनेक्ट करतो डिफरंट डेटा सोर्सेसला. एसक्यूएल ची कनेक्टिव्हिटी वगैरे घेणार आहे, सर्व गोष्टी घेणार आहोत. आपला ऍडव्हेंचर वर्कचा जो डेटाबेस आहे तो आपण पायथॉन मध्ये घेणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हे सर्व करताना भरपूर एक्झाम्पल असतील ते फक्त व्यवस्थित माझ्याबरोबर फॉलो करा. ठीक आहे. अजून एक टाइम सिरीज फंक्शनॅलिटी किंवा फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जन, मूव्हिंग विंडो स्टॅटिस्टिक्स, रिग्रेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत थोडा डेटा अनालिसिस स्पेसिफिक आहे. ह्या गोष्टी आहे ना त्या तुम्हाला म्हणजे ह्या ह्या यांची कन्सेप्ट पण माहिती असू द्या. आता टाइम सिरीज म्हणजे काय, त्याच्यानंतर रेग्रेशन वगैरे काय. आता ह्या गोष्टी एक्सेल मध्ये पण होतात. म्हणजे टाइम सिरीजच्या फंक्शनॅलिटी काय असतात, फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जन वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. आपण एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया की इथं टाइम सिरीज कसं घ्यायचं, कसं आपण लिनियर रेग्रेशन वगैरे करू शकतो, डेट शिफ्टिंग वगैरे या सर्व गोष्टी आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न करूया विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तर दोन गोष्टी मी सांगितल्या, दोन डेटा स्ट्रक्चर सांगितले की सेरीज. तर सेरीज म्हणजे काय की वन डायमेन्शनल लेबल्ड अरे. लेबल्ड म्हणजे काय की त्याला पर्टिक्युलर लेबल दिलेलं आहे, म्हणजे एक इंडेक्स दिलेली असते. तर त्याच्यात टाईप कोणता असू शकतो, इंटिजर असू शकतो, स्ट्रिंग्स असू शकतो, फ्लोटिंग पॉइंट्स, नंबर्स, पायथॉन ऑब्जेक्ट्स, काही पण डेटा टाईप येऊ शकतो. आता होमोजिनियस डेटा असतो म्हणजे एका सिरीज मध्ये एकाच प्रकारचा डेटा स्टोअर होतो. म्हणजे एक तर नंबर असेल किंवा एक तर स्ट्रिंग असेल. ऑलवेज हॅज इंडेक्स दॅट गिव्स डेटा स्ट्रक्चर्स. आता इंडेक्स असेल म्हणजे आता हा डेटा आहे मंडे टू संडे एवढा ही इंडेक्स झाली. आता ही इंडेक्स बघा स्ट्रिंग इंडेक्स आहे, इथं 1 2 3 पण असू शकते म्हणजे जर आपल्याला क्रिएट करायचे असेल तर. त्याच्या असाइन कोणता डेटा आहे तर हा एक असा असाइन प्रत्येकाचा एक एक डेटा आहे. तर ही झाली सिरीज. ठीक आहे. आणि कशी सिरीज क्रिएट करू शकतो किंवा कुठून करू शकतो तर क्रिएशन फ्रॉम लिस्ट. आता आज आपण हे प्रॅक्टिकली बघणार आहोत. लिस्ट पासून क्रिएट करायची असेल सिरीज तर लिस्ट पासून आता लिस्ट, डिक्शनरी, नमपाय, एक्सटर्नल डेटा सोर्सेस सच एज फाईल वगैरे ह्या ज्या आहे ह्या सर्व गोष्टी आपण करणार आहोत. आतापर्यंत आपण तुम्हाला लिस्ट, डिक्शनरी काय आहे, नमपाय काय ह्या गोष्टी माहीत झाल्या आहे आणि जर नसतील अजून तरी क्लिअर तरी एकदा परत रिवाइज करा आणि त्या घेण्याचा प्रयत्न करा. क्रिएशन फ्रॉम अ लिस्ट. आता इथं लिस्ट मधून कसं क्रिएट करायचं तर लेट्स से टेम्परेचरची एक लिस्ट आहे, जे काय आहे 7-7 दिवसांची आणि डेजची एक आहे. तर याच्यासाठी एक pd डॉट सिरीज म्हणून एक फंक्शन आहे ज्याच्यात आपण ही टेम्परेचरची लिस्ट देऊ शकतो आणि इंडेक्स देऊ शकतो. इंडेक्स इज इक्वल टू आपल्याला ही सेटअप करायची, त्यानंतर असं प्रिंट केलं तर 1D ॲरे तयार होतो. बघा प्रत्येक याचं जे आहे डे वाईज त्याचं टेम्परेचर, त्याचा डेटा टाईप दिलेलं आहे डी टाईप इज इंटिजर 64. आता हे इंटिजर डेटा टाईप आहे. याच्यात जसा डेटा असेल त्याच्यानुसार ते इंटरनली डिसाईड केलं. हे फक्त आपण प्रिंट केलं सिरीज क्रिएट करण्यासाठी. आता डिक्शनरी पासून क्रिएट कशी करू शकतो तर डिक्शनरी पासून आपण हे डिक्शनरी तुम्हाला माहिती आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये देतात जिथं की आणि व्हॅल्यू असतात, की आणि व्हॅल्यू असतात.
आणि याच्यात जर क्रिएट करायचं असेल तर pd डॉट सिरीज हे जे आहे फंक्शन, याच्यात आपण फक्त हे काय करतो, माय डिक्शनरी म्हणजे ही जी सिरीज क्रिएट केलेली ती करतो आणि त्यानंतर असा हा डिस्प्ले होतो. हे प्रॅक्टिकली बघूया आपण. त्यानंतर array पासून क्रिएट करू शकतो. एक array आपण क्रिएट करतो डॉट लाईन नंपायचा array पासून, आणि त्यानंतर त्याला सिरीज ती पास केली तर अशी एक numpy array पासून आपण सिरीज क्रिएट करू शकतो. काही वेक्टराइज ऑपरेशन्स करायचे असेल, आता ही लिस्ट आहे, म्हणजे याच्यात आपल्याला टेम्परेचरला काही पर्टिक्युलर व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं किंवा काय मॅनिप्युलेशन. तुम्हाला सांगितलं ना, एक व्हॅल्यू पर्टिक्युलर आपण पूर्ण लिस्ट मधल्या प्रत्येकाला काहीतरी ऑपरेशन्स करून म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणा किंवा ऍड करायचं असेल तर 2 into पर्टिक्युलर सिरीज फ्रॉम लिस्ट दिलं तर ती प्रत्येक व्हॅल्यूला असाइन म्हणजे मल्टिप्लाय होत जाते. मंडेला इथं बघा 33 होते तर इथं किती झालेले 66, असं प्रत्येकाचं झालेलं आहे आणि त्यानुसार ते डिस्प्ले होते. त्यानंतर डेटा फ्रेम्स आहे. डेटा फ्रेम्स हे 2 डायमेन्शनल असतात. आता तुम्हाला एक सिरीज जी सांगितली ती 1 डायमेन्शनल असेल म्हणजे एकच कॉलम लेट्स से, आणि 2 डायमेन्शनल म्हणजे जिथं आपल्याला विथ कॉलम्स ऑफ पोटेन्शियली डिफरंट टाइप्स, म्हणजे इथं ही डेट आहे, ही स्ट्रिंग आहे, सॉरी ही डेट फॉर्मॅट आहे, डेट फॉर्मॅट आहे, हा नंबर फॉर्मॅट आहे, असं वेगवेगळे म्हणजे सिरीज मध्ये फक्त आपण एकच डेटा टाइप देऊ शकतो, आयदर स्ट्रिंग और आयदर नंबर. परंतु इथं जे आहे की आपण नंबरचा फॉर्मॅट वेगवेगळा घेऊ शकतो, डेट पण घेऊ शकतो आणि एक्सेलच्या स्प्रेडशीट सारखाच हा डेटा असतो. तर अशा पद्धतीने आहेत. आता याच्यात आपण प्रॅक्टिकली बघूयात की सिरीज आणि डेटा फ्रेम. इथं काही क्वेश्चन असतील तर विचारू शकतो. नाही 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 नाही, बेसिकली जे आता मी सांगितलं ना की ते स्टोर होत डिस्प्ले होताना तसं होतंय. व्हर्टिकल हॉरिझॉन्टलचं काही मॅटर नाही करत ते, परंतु इंटरनली व्यवस्थित डिस्प्ले करण्यासाठी ते इंडेक्स वाईज डिस्प्ले करतात. म्हणजे प्रत्येकाला एक इंडेक्स असाइन करतात आणि त्या इंडेक्सनुसार ते डिस्प्ले करतात. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी घेणार आहोत आणि हे करताना आपण आता हा तुम्हाला आता एक अजून एक काम करायचं, मी सांगतो ते तुमचा क्वेश्चन परत एकदा जेव्हा प्रॅक्टिकली घेतो ना तेव्हा सांगतो परत एकदा. तर सीएमडी मध्ये जायचंय तुम्ही, जर तुमच्याकडे नसेल आता पांडाज नसेल तुमच्याकडे तर पीआयपी इन्स्टॉल पांडाज म्हणून एक जे आहे तर ते करायचे आणि ते हे केल्यानंतर जर एंटर मारलं तर तुम्हाला ते नेट चालू पाहिजे आणि त्यात तुम्हाला हे पांडाज इन्स्टॉल होईल तुमच्या सिस्टम वरती. तर त्यासाठी थोडासा वेळ जाऊ शकतो वगैरे फर्स्ट टाइम जर करत असाल आपल्याला. म्हणजे ज्युपिटर नोटबुक मध्ये पण माझ्या मते माहित हा म्हणजे नाही, आता इथं पीआयपी माहित नाही, मी आता इथून कधी केलेलं नाही असं म्हणता का तुम्ही? ऍक्च्युली ज्युपिटर नोटबुक वर मी फक्त सांगितलं होतं तेव्हा तिथे की अशी ही कमांड आहे ना तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट मध्ये रन करायची, जशी मी इथे दाखवली ना तुम्हाला. आता कमांड प्रॉम्प्ट मध्ये ती ही कमांड प्रॉम्प्ट वर ही कॉपी करायची आणि तिकडे जाऊन रन एक्झिक्यूट करायची, कारण इथे जर इथं पीआयपी इन्स्टॉल माझ्यामध्ये तरी इथं वर्क होत नाही. पीआयपी इन्स्टॉल पांडास माहित नाही म्हणजे आता ही होते का नाही. आता मी एक्झिक्यूट करतोय परंतु मला एरर देत नाही, म्हणजे एखाद्या होत असेल परंतु मला एक्झॅक्टली माहित नाही की ही वर्क होते का नाही, परंतु ही कमांड प्रॉम्प्ट मधून बरोबर इन्स्टॉल होते पांडास. तर तेवढं ट्राय करू शकता, ज्यांनी केलेलं नाही त्यांनी इथून पण ट्राय करू शकता होतंय का बघा. परंतु मी शुअर नाही की इथं होतं का ते, तर ते मला बघावं लागेल होतं का नाही. परंतु मला जर जेवढं माझं अंडरस्टँडिंग आहे ती कमांड प्रॉम्प्ट मधून आपण पीआयपी इन्स्टॉल कमांड टाकली तर तिथून ते एक्झिक्यूट होतं आपल्या सिस्टम वरती. टेक्स्ट मध्ये नाही, टेक्स्ट म्हणजे डॉट सीएसवी फाईल असतात ना, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, त्याला आपण रीड करू शकतो आणि फ्लॅट फाईल असते त्याला पण आपण रीड करू शकतो. हा ऍक्च्युली हा आता हे क्लिअर झालेलं आहे आपलं. तर हा तुम्ही पीआयपी इन्स्टॉल कमांड आहे ना ती रन करू शकता इथून. आता बघा मी मगाशी टाकलं होतं ना, एंटर केलं होतं ना, त्यात ते इंटरनली होत होतं एक्झिक्यूट. आणि तर आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे ते रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड म्हणून मेसेज आलेला आहे.
त्यामुळे तुम्ही कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायची गरज नाही, इथून पण करू शकता डायरेक्टली. मी कधी ट्राय नव्हतं केलं इथून इन्स्टॉल करण्याचं, परंतु आता तुम्ही म्हटल्या त्याच्यामुळे मी इथं ट्राय केलं होतं, तर ते इन्स्टॉल होतं इथून पण. तर इथून पण तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे भूषण, तुमचा जो प्रश्न आहे की हा, बोला बोला. आ, हम्म. नाही लगेच नका करू, काही गरज नाही. सध्या आपल्याला ज्या बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या होणार आहे. उगाच ते अपडेट वगैरे करत बसू नका. जे आपल्याला गरजेचं आहे ते इथे जमेल आपल्याला. हा, तर हे करा व्यवस्थित. आणि आता त्यानंतर आता आपल्याला पांडाज मध्ये कसं आपण करू शकतो. तर पांडाज आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पांडाज ज्या गोष्टी आहेत की इम्पोर्ट पांडाज जर केलं तर, आता इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी हे स्टेटमेंट आपल्याला जर पांडाज ची लायब्ररी आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचं असेल तर हे स्टेटमेंट तुम्हाला मस्ट आहे, हे लिहावंच लागतं. इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी. आता हे नाव तुम्हाला मी सांगितलं, पीडीच्या ऐवजी आपण दुसरंही देऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा आता हे पीडी बऱ्याच वेळा आपल्याला रेफर करायला सोपं पडतं पूर्ण प्रोग्राम मध्ये. आणि हे स्टँडर्ड कन्व्हेन्शन झालेलं आहे की इम्पोर्ट पांडा ऍज पीडी, म्हणून बऱ्याच वेळा आपण पीडी देतो. तुम्हाला जर वेगळं द्यायचं असेल तर देऊ शकता, काही हरकत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी लिस्ट आहे, त्या लिस्ट पासून आपण सिरीज कशी क्रिएट करायची. तर मिलेट्स की एक टेम्परेचरची लिस्ट घेतो. आपलं एक 7 दिवसाचं जे काय आहे टेम्परेचर्स म्हणून एक घेतो, आणि त्याच्यात आपण लिस्ट क्रिएट करताना तुम्हाला सांगितलं मी की जे काय आपलं की स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यात आपण काही व्हॅल्यू देतो. मग लेट्स से आपले काही टेम्परेचर आहे, त्याच्यानुसार आपण देऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा काही डेटा आहे. आणि मी आता इथं जर प्रिंट केलं तर आपली ही लिस्ट नॉर्मल लिस्ट क्रिएट झालेली आहे. आता याला सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं किंवा पांडाच्या ह्याच्यात घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर आपण वरचे बाकीचे ऑपरेशन्स करू शकतो. तर आपण असं म्हणू शकतो की टेम्परेचर्स आणि त्याच्यानंतर सिरीज फ्रॉम लिस्ट असं एखादं नाव देऊ शकतो आपण. आणि पीडी डॉट सिरीज हे जे फंक्शन आहे ते यूज करायचे. आणि मग त्याला हे जे ही लिस्ट आहे ती पास करायची. आणि याला जर मी प्रिंट केलं तर ही बघा इंटरनली याला एक इंडेक्स क्रिएट झालेली आहे. म्हणजे तुम्ही इथं बघा हे जे आहे, आता याला मी जर कमेंट केलं तर नॉर्मल लिस्ट असते त्याला इंडेक्स नसतात म्हणजे 0 1 2 3 ही इंडेक्स आपल्याला इथे दिसत नाही. परंतु आपल्याला प्रॉपरली इंडेक्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 0 1 2 3 4 5 6 असे आलेले. परंतु आता हे व्हॅल्यू नेमके काय, तर त्याला आपल्याला जर अजून काही चेंजेस करायचे असेल, इथे लेट्स से डेज, डेज इज इक्वल टू आपण एक लिस्ट आहे आपल्याकडे, त्याच्यात आपण म्हणू शकतो की मंडे, ट्यूजडे, वेनसडे, फ्रायडे आणि सॅटरडे, संडे. ठीक आहे. तर 7 दिवसांचा आहे, एक लिस्ट आहे. आणि आता याला आपण इंडेक्स क्रिएट करायची जर झाले की मला या 0 1 2 3 च्या ऐवजी मला ही इंडेक्स द्यायची इथे, तर ती पण आपण करू शकतो. आणि इथं म्हणू शकतो की इंडेक्स इज इक्वल टू डेज, हे जे व्हेरिएबल्स आहे आपलं इंडेक्स इज इक्वल टू डेज. आणि जर याला रन केलं तर आता बघा 0 1 2 3 च्या जागी आलेले मंडे ट्यूजडे, म्हणजे जे काय आहे ही व्हॅल्यू याला, ही व्हॅल्यू याला. तर अशा पद्धतीने आपण ही करू शकतो. आणि डेटा टाईप बघा इंटिजर 64 म्हणजे याची जी आहे की साईज आपलं हा जो डेटा आहे तो डेटा टाईप इंटिजरचा आहे. तर असं आपण हे क्रिएट करू शकतो. ही झाली सेरीज फ्रॉम लिस्ट. ठीक आहे. आता आपल्याला जर सेरीज फ्रॉम डिक्शनरी जर करायचं असेल, फ्रॉम डिक्शनरी, आता डिक्शनरी तुम्हाला माहिती डिक्शनरी काय असते.
तर आता डिक्शनरी जर क्रिएट करायची जर झाली तर आपण म्हणू शकतो की माय डिक्शनरी एक व्हेरिएबल घेतो मी आता आणि डिक्शनरी तुम्हाला माहिती असं की आणि व्हॅल्यू मध्ये असतात म्हणजे ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये असतात आणि याच्यात प्रत्येकाला काही ना काही व्हॅल्यू असतात. आता इथं लेट से मी ती व्हॅल्यू त्याच देतो इथं. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या देतो मी की आणि व्हॅल्यू म्हणून जे आहे ते काय एवढं मॅटर करत नाही परंतु ठीक आहे म्हणजे 32. आता ही जी माय डिक्शनरी आहे तिला मी जर प्रिंट केलं तर आता ही डिक्शनरी क्रिएट झालेली आहे जिथं की प्रत्येकाला एक व्हॅल्यू असाइन केलेली आहे. आता याला जर सिरीज मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर सिंपल फंक्शन आहे. हे जे आहे इथे दिलेलं पीडी डॉट सिरीज तेच आपण करू शकतो. पीडी डॉट सिरीज. आता सिरीज जेव्हा आपण देतो तेव्हा लक्षात राहू द्या हा एस कॅपिटल आहे आणि त्याला ही माय डिक्शनरी जी आहे ती पास करायची आणि याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये सिरीज फ्रॉम डिक्शनरी असं म्हणतो आपण मी आणि याला मी जर प्रिंट केलं तर आता ही क्रिएट झालेली आणि याला जर मी प्रिंट केलं तर सेम जे आपलं हे वर्ष जे आहे सेम डिक्शनरी वरून आपण एखादी सिरीज क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या सिरीज आहे आणि याच्यावरती बाकीचे ऑपरेशन बरेचसे ऑपरेशन्स आहेत ते आपण परफॉर्म करू शकतो. आता आपल्याला जे दुसरं एक्झाम्पल होतं की आपल्याला इथे हे तर झालं आपलं. आता याच्यात आपल्याला तुम्हाला हे जे आहे की व्हेक्टराइज ऑपरेशन्स म्हणजे काय की पर्टिक्युलर एखाद्या पूर्ण डेटाला मला काही व्हॅल्यूनी मल्टिप्लाय वगैरे करायचंय तर ते करण्यासाठी आपण जर म्हटलं की आता इथं सिरीज फ्रॉम डिक्शनरी आहे आणि 2 into सिरीज फ्रॉम डिक्शनरी जर केलं तर बघा आता हा जो डेटा आहे त्याला आपण काय करतोय एका याला प्रत्येकाला आपण मल्टिप्लाय करू शकतो. इथं कोणतंही ऑपरेशन देऊ शकतो म्हणजे असं काही नाही की आपण हेच करायला पाहिजे किंवा लेट्स से की ऍव्हरेज वगैरे काढायचे तर आपण ऍव्हरेज वगैरे काढू शकतो. जे काय आहे ते आता ऍक्च्युली हे जे आहे ते पर्टिक्युलर याच्यात आपण याला काय करतोय प्रत्येकाला डिवाइड करतोय परंतु टोटल जर काढून घेतली आणि त्यानंतर डिवाइड केलं तर ती आपली ती टोटल काढून म्हणजे ऍव्हरेज कॅल्क्युलेट करता येईल. असे बरेचसे ऑपरेशन्स आहेत जे आपण पुढे करणार आहोत. जे म्हणतो ना की आपल्याला पर्टिक्युलर ऍग्रिगेशन फंक्शन ग्रुप बाय फंक्शन वगैरे कसं करायचं या सर्व गोष्टी आपण पुढे विथ रिअल टाइम डेटा घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण ही जी गोष्ट आहे की आपलं जे डेटा फ्रेम आहे हे झालं त्यानंतर मला अजून एक घ्यायचं हा ही जी गोष्टी होती की जी आपली डेटा फ्रेम्स की जो आता इथं कसं आहे ना की याच्यात जर बघितलं तर तुम्ही याच्यात जर बघितलं तर आपला जो डेटा येतोय तो 1D अरे आहे म्हणजे असा 1D म्हणजे काय की एकच कॉलम असेल परंतु जर आपल्याकडे डेटा काही जास्त असेल आता माझ्याकडे काही याच्यात डेटा आहे जो एक एक्सेल फाईल आहे ती एक्सेल फाईल आपण कशी रीड करू शकतो ते दाखवतो मी तुम्हाला आता. आता हा थोडासा डेटा आहे एक्सेल मध्ये ज्याच्यात काही कॉलम्स आहे आणि कॉलम्स आणि त्याचा पर्टिक्युलर डेटा आहे. तर ह्या गोष्टी आहेत आणि इथं काही हे दिलेले आहे आपलं. आता हा जो डेटा आहे तो जो आहे की ज्याच्यात आपल्याला एक 13-14 काही रेकॉर्ड्स असतील आणि हा आपण आता एक्सेलचा डेटा आहे तो पॉवर पायथॉन मध्ये कसं घेऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला हे जे आहे पीडी डॉट रीड एक्सेल म्हणून एक फंक्शन आहे आणि त्याच्यात आपला जो फाईलचं जे नाव आहे लेट्स से हे माझं नाव आहे ते मी देतो इथं आणि काय फॉर्मॅट आहे आपण एक्सेल ठीक आहे आणि याला मी स्टोअर करतो एका व्हेरिएबल आणि जर मी प्रिंट केलं तर बघा आता हे पीडी काय केलंय पीडी हे पांडाचं व्हेरिएबल आहे त्याच्यात रीड एक्सेल म्हणून एक फंक्शन आहे
आता याला आपण असं देऊन नाही चालणार, याला हे फंक्शन असंच आहे, रीड एक्सेल. आता हे रीड एक्सेल हे पूर्ण जो फोल्डर म्हणजे हे जे आहे की फाईलचं नाव आहे. आता हे फाईलचं नाव मी एवढंच का दिलेलं आहे, फक्त फाईलचं नाव, आणि ते कसं रीड झालं. तर जर तुमचं फाईल दुसऱ्या एखाद्या फोल्डरमध्ये असेल, लेट्स से माझी आता ह्या फोल्डरमध्ये म्हणजे याच फोल्डरमध्ये मला पूर्ण पाथ द्यायचा जर असेल, तर तुम्हाला हे असं द्यावं लागेल. त्यासाठी एक आहे, हा स्लॅश आहे तो डबल द्यावा लागेल, जेणेकरून त्याला समजतं की हे पर्टिक्युलर जे आहे. आता मी याला इकडे घेतोय मी इथे, ठीक आहे. आता ते ठेवत नाही मी, आता एक दुसरं व्हेरिएबल घेतो, डेटा इज इक्वल टू, आणि त्याच्यात मी हे टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर आता इथं आणि याला मी प्रिंट करतो. तर बघा सेम जो आहे तो, आता इथं बघा थोडा याच्यात काही चेंज नाही. हे जे आहे आता आपल्याकडं फक्त इथं नाव दिलं होतं. जर आपला प्रोग्राम हा पर्टिक्युलर प्रोग्राम आपण जे लिहितोय, म्हणजे हे जे नाव आहे की आता इथं आपण म्हणतोय पांडाज इंट्रो, ठीक आहे. पांडाजचं इंट्रो जे आहे ते इथं आहे, माझ्या ह्या डिक्शनरी मध्ये आहे पांडाज. आता तुम्ही बघू शकता ते इथं या फोल्डर मध्ये आहे, आणि ह्याच फोल्डर मध्ये ही माझी ही फाईल आहे. त्यामुळे त्यामुळे मी हे जे दिलेलं आहे हे वर्क झालेलं आहे, म्हणजे मी फक्त नाव दिलंय. परंतु लेट्स से माझी ही फाईल आहे ती दुसऱ्या एखाद्या फोल्डर मध्ये असेल, ह्या डेस्कटॉपच्या फोल्डर मध्ये असेल. ते मी आपण ट्राय करूया, तुम्हाला दाखवतो परत, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल ते की मी नेमकं काय सांगतोय. वर्किंग डिरेक्टरी, या पायथॉनच्या या डेस्कटॉप वरती टाकलेलं आहे मी, ठीक आहे. तर डेस्कटॉप वरती जेव्हा असेल तेव्हा आपल्याला डायरेक्टली, आता हा डेस्कटॉपचा ऍक्च्युली पाथ बरोबर नाही, तर मी एक दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकतोय ही फाईल. ठीक आहे, इथे टाकले, आणि हा जो पाथ आहे तो घेतो मी व्यवस्थित. आणि जर आता बघा तुम्हाला मी सांगितलं हे का करतोय मी इथे, तर फक्त देताना एवढं द्यायचे, ठीक आहे. आणि मग त्यानंतर तो रीड होईल. तर अशा पद्धतीने, म्हणजे जर सेम डिरेक्टरी मध्ये असेल तर विदाऊट पूर्ण पाथ देण्याची काही गरज नाही. पण आपलं जर फोल्डर वेगळा असेल, म्हणजे आपण पायथॉनचा प्रोग्राम जिथं सेव्ह केलाय तिथंच जर डेटा सेटची फाईल नसेल, तर ती दुसऱ्या कुठेतरी असेल, तर तो पर्टिक्युलर पूर्ण पाथ आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपल्याला असं हे द्यावं लागेल, एवढं लक्षात असू द्या. आणि जर याच्यात घेतल्यानंतर आता आपला हा डेटा आलेला आहे, डेटा वन म्हणतोय मी, डेटा वन डॉट जर हेड केलं आणि असं म्हटलं, याला जर रन केल्यानंतर बघा हेड म्हणजे काय, पहिले 5 रेकॉर्ड येतात. जर मला फक्त 2च पाहिजे असेल तर 2 असं होऊ शकतं, ठीक आहे. तर असं करू शकतो आपण. जर मला टेल जर केलं तर बॉटम जे 5 रेकॉर्ड आहे ते डिस्प्ले होतात. तर बघा आणि अजून एक माझ्या मते असं आहे की डेटा वन डॉट शेप म्हणून एक आहे, म्हणजे त्याच्यात किती रेकॉर्ड्स आहे आणि किती कॉलम्स आहे. 14 रेकॉर्ड्स, 6 कॉलम्स, हा जो रेकॉर्ड आहे टोटल, तर ते आहे. अजून याच्यात आपण भरपूर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, ते आपण उद्या बघूया. पांडाज मध्ये काय काय करायचं आणि कोणत्या डेटा फ्रेम सिरीज वरती काय काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. खूप पॉवरफुल पांडाज लायब्ररी आहे, आणि ही येणं गरजेचं आहे. व्यवस्थित एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला, त्याची प्रॅक्टिस करायची. काही प्रश्न असेल तर आता विचारू शकतो.